Hello and welcome to Growing Stars. आज आपण ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स बघणार आहोत. ग्राफचे सम करताना काही स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. लेट्स सी व्हॉट दे आर. स्टेप 1, फाइंड ॲट लिस्ट 4 ऑर्डर पेअर्स ऑफ अ गिवन इक्वेशन. व्हॉट डज इट मीन? आपल्याला इक्वेशन दिलेलं असेल त्यात एक्स अँड वायची व्हॅल्यू काढून ग्राफ काढायचा आहे. 4 ऑर्डर पेअर्स का घ्यायच्या? बिकॉज वेन वी कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज युजिंग ओनली 1 and 2 ऑर्डर पेअर्स, त्यामुळे आपल्याला इक्वेशनची ॲक्युरेसी समजत नाही. दॅट मीन्स पॉईंट्स प्लॉट करताना आपल्याकडे ॲटलिस्ट 4 ऑर्डर पेअर असणं गरजेचं आहे. नाव सी द स्टेप नंबर 2. ड्रॉ एक्स अँड वाय एक्सिस ऑन ग्राफ पेपर अँड प्लॉट द पॉईंट्स. ग्राफचा क्वेश्चन जेव्हा कधी येतो तेव्हा एक्सिसचे नाव, स्केल अँड पॉईंट्स नोट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जरी तुमचं इक्वेशन रॉंग झालं तरी क्लीन अँड नीट ग्राफ प्लॉट करून स्केल लिहिली तरी 1-2 मार्क्स तर सहज मिळून जातात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. नाव स्टेप नंबर 3. सी ऑल द पॉईंट्स 4 lie on a one line. मीन्स जे पॉईंट्स तुम्ही प्लॉट केले आहेत ते एका लाईनमध्ये असायला हवे. दॅट मीन्स कोलिनियर असायला हवे. जर हे पॉईंट्स एका लाईनमध्ये नसेल तर समजून जायचे आपले सम रॉंग झालं आहे. आता या सगळ्या प्रॉब्लेम्समधून ओव्हरकम होण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. चला तर मग पाहूया व्हॉट द ट्रिक. See the first solve example. Draw graph of a 2x minus y is equal to 4. जसं मी तुम्हाला सांगितलं 4 ऑर्डर पेअर्स कोणत्या घ्यायच्या, तर प्रत्येक समसाठी डिफरंट 4 ऑर्डर पेअर्स घ्यायची गरज नाही. -2, 2, 0 अँड 1 या 4 ऑर्डर पेअर घेऊन तुम्ही ग्राफचा कोणताही सम सॉल्व करू शकता अँड तुमचा आन्सरही राईट येईल. नाव पुट एक्स इज इक्वल टू -2 इन गिवन इक्वेशन. जेव्हा ही व्हॅल्यूज काढतो तेव्हा देअरफॉरचा साईन द्यायला विसरायचं नाही. 2 मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट -2 -y इज इक्वल टू 4. 2 मल्टिप्लाय बाय -2 -4 अँड -y इज इक्वल टू 4. -y आपल्याला पॉझिटिव्हमध्ये व्हॅल्यूज काढायच्या आहे, त्यामुळे -yला पॉझिटिव्ह साईडमध्ये शिफ्ट करून घ्यायचा. -4 इज इक्वल टू y. And then we get the value of y, that is -8. Now put x is equal to 2 in given equation. 2 multiplied by 2 minus y is equal to 4. 2 multiplied by 2 4 minus y is equal to 4. 4 ला शिफ्ट केला, we get y is equal to 0. Now put x is equal to 0 in given equation. 2 multiplied by 0 always 0 असतं. कोणत्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 0 येतं. then we get the value of y, that is -4. now put x is equal to 1. 2 multiplied by 1 minus y is equal to 4. 2 minus y is equal to 4. then shift the -2 to positive side. 2 minus 4 is equal to y, and then we get the value of y, that is -2. आता व्हॅल्यूज काढून झाले आहेत, त्यांना एका टेबलमध्ये पुट करणं खूप गरजेचं आहे. एक्झाममध्ये हे सगळं स्टेप बाय स्टेप करणं इम्पॉर्टंट आहे. बिकॉज या टाईपचे संपूर्ण तर 5 मार्क्ससाठीच येतात. त्यामुळे प्रॉपर ऑर्डर असणं आणि ग्राफ नीट असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज मी पुट करून घेतल्या आहेत. आता ग्राफ काढायचा आहे. एक्स अँड वाय एक्सिस काढून झाल्यानंतर स्केल लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही ते लिहायचंच आहे. पॉईंट्स हे ग्राफमध्ये नीट प्लॉट केले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एक लिनियर लाईन म्हणजेच कोलिनियर लाईन मी तयार करून घेतलेली आहे. दॅट मीन्स आपला ग्राफ हा 1 लाईनमध्ये आलेला आहे, म्हणजेच आपलं सोल्युशन हे राईट आहे. Now let's come to example number 2. Draw graph x plus y is equal to 4 and 2x minus y is equal to 2. In this solution we have two equations. So first solve first equation and then go for the second one. For x plus y is equal to 4, put x is equal to -2. Therefore -2 plus y is equal to 4. आणि -2 ला शिफ्ट केल्यानंतर या साईडला ते प्लस होऊन जाते. y is equal to 4 plus 2, we get the value of y, that is 6. now put x is equal to 2. therefore 2 plus y is equal to 4. and 2 ला शिफ्ट केल्यावर we get the value of y, that is 2. then put the x is equal to 0. therefore 0 plus y is equal to 4, and hence the value of y is 4. Also put x is equal to 1 in given equation. 1 plus y is equal to 4. y is equal to 4 minus 1. Therefore we get the value of y, that is 3.
अशा प्रकारे मी 4 ऑर्डर्स पेर्स सेम घेतल्या आहेत आणि सम सॉल्व केला आहे. प्रत्येक इक्वेशनसाठी डिफरंट 4 ऑर्डर पेर्स घेत बसायचं नाही. देन वी गेट द व्हॅल्यूज ऑफ x and y. Also make a table and put the values like this. Next, see the equation number 2. For 2x minus y is equal to 2. यामध्ये देखील मी सेम 4 ऑर्डर पेअर्स यूज केले आहेत. Put x is equal to minus 2 in given equation. Therefore 2 in bracket minus 2 minus y is equal to 2. Minus 2 into 2 minus 4 minus y is equal to 2. Then y ला शिफ्ट केल्यावर minus 4 minus 2 is equal to y. Therefore we get the value of y, that is minus 6. Now put x is equal to 2. Therefore 2 multiplied by 2 minus y is equal to 2. 2 multiplied by 2 4 minus y is equal to 2. Then y ला शिफ्ट करायचा, 4 minus 2 is equal to y. We get the value of y, that is 2. Also then put x is equal to 0. 2 multiplied by 0 minus y is equal to 2. कोणत्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 0 येतं. देन y इज इक्वल टू minus 2. दिस इज अवर व्हॅल्यू ऑफ y. देन पुट x इज इक्वल टू 1. 2 मल्टिप्लाय बाय 1 minus y इज इक्वल टू 2. 2 minus y इज इक्वल टू 2. 2 minus 2 0 and दिस इज अवर व्हॅल्यू ऑफ y. अशा प्रकारे मी फॉर 2x मायनस y इज इक्वल टू 2 या इक्वेशनसाठी देखील 4 ऑर्डर पेअर्स काढून घेतल्या आहेत आणि त्याला टेबल फॉर्मॅटमध्ये प्लॉट करून घेतलेल्या आहेत. आता आपण ग्राफ काढूया. नाव वी हॅव 2 टेबल फॉर 2 इक्वेशन. फर्स्ट ऑफ ऑल एक पॉईंट प्लॉट करून घ्या. घाई करू नका जेव्हा पॉईंट्स प्लॉट करतात. एका इक्वेशनचे पॉईंट्स प्लॉट करून झाले की सेकंड इक्वेशनचे पॉईंट प्लॉट करून घ्यायचे. अँड सी वेअर द बोथ लाईन्स आर इंटरसेक्ट. In this equation we see the both lines are intersect at on x-axis 2 and on y-axis 2. This is our solution of the given equation. X is equal to 2 and y is equal to 2. ग्राफ मध्ये कोणती लाईन कोणत्या इक्वेशनची आहे ही मेन्शन करा. ऑल्सो पॉईंट्स जे प्लॉट केलेत ते मेन्शन करा, ज्याने चेक करताना एक्झामिनरला डिफिकल्टी येणार नाही. अशा प्रकारे आपण सॉल्व्ड एक्झाम्पल पाहिले. सॉल्व्ड एक्झाम्पलमधून एक बेसिक आयडिया येते प्रॅक्टिस सेट कसा सॉल्व करायचा. एकदा हे समजलं की डायजेस्टची गरज भासणार नाही. नाव सी द प्रॅक्टिस नंबर 1.2. क्वेश्चन नंबर 1. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. आपल्याला दोन इक्वेशन दिले आहेत. फर्स्ट आहे x प्लस वाय इज इक्वल टू 3. इथे ऑलरेडी तुम्हाला व्हॅल्यूज दिल्या आहेत, त्या फक्त पुट करायच्या आहेत आणि आन्सर काढून घ्यायचे आहेत. फॉर x इज इक्वल टू 3 हे एक्समध्ये पुट केल्यावर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळते 0 आणि वायची व्हॅल्यू 5 दिली आहे, ती वायमध्ये पुट केल्यावर एक्सची व्हॅल्यू मिळते -2. ऑल्सो फॉर वाय इज इक्वल टू 3 ते पुट केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू मिळते 0. सेम गोज फॉर इक्वेशन नंबर 2. x मायनस वाय इज इक्वल टू 4. वाय 0 दिला आहे, त्याला पुट केल्यावरती आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते 4 आणि फॉर x इज इक्वल टू -1 हे पुट केल्यानंतर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळते -5. अशा प्रकारे तुम्ही हे सम बुकमध्ये सॉल्व करून बघू शकता. Question number 2. Solve the following simultaneous equation graphically. First sum x plus y is equal to 6 and x minus y is equal to 4. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट इक्वेशनसाठी व्हॅल्यू काढून घ्यायच्या, जसं मी सॉल्ड एक्झाम्पलमध्ये दाखवले आहेत. अँड देन गो फॉर द सेकंड इक्वेशन. इथे मी डिरेक्टली टेबलमध्ये व्हॅल्यूज पुट करून दिल्या आहेत. तुम्ही आधी 4 ऑर्डर पेअर्स एक्समध्ये पुट करून वायच्या व्हॅल्यू काढून घ्या आणि देन टेबल फॉर्मॅटमध्ये त्यांना पुट करा. Now x is equal to -2 in equation. By solving the equation we get y is equal to 8. Thus मी x मध्ये -2, 0, 2 and 1 पुट करून y च्या व्हॅल्यू काढून घेतल्या आहेत. That are 8, 4, 6 and 5. Now let's come to the equation second. x minus y is equal to 4. Same 4 order pairs x मध्ये पुट करायच्या and solve करून y ची व्हॅल्यू काढायची. Now we have two table and values of x and y. ॲज आय सेड एक इक्वेशन आधी प्लॉट करायचा. ग्राफ ॲक्युरेट येण्यासाठी तुम्ही व्हॅल्यूज प्रॉपर पुट करणं इम्पॉर्टंट आहे. दुसरीकडे तुम्हाला खूप डिफिकल्ट अँड डिफरंट मेथड दिसतील, बट स्टिक टू दोज मेथड्स विच आर इझी टू अंडरस्टँड. हेन्स बाय प्लॉटिंग ऑल द पॉईंट्स वी गेट द पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन ॲट x इज इक्वल टू 5 अँड ऑन y एक्सिस
y is equal to 1. This is the solution of the given equation. Then second question, x plus y is equal to 5 and x minus y is equal to 3. स्टेप बाय स्टेप फर्स्टली इक्वेशन घेऊन x and y च्या व्हॅल्यूज काढून घ्यायच्या, देन इक्वेशन सेकंड घेऊन व्हॅल्यूज काढायच्या. गाईज हे सम्स खूप इझी आहेत, जस्ट 4 ऑर्डर पेज त्याच घेऊन सॉल्व करायचं आहे. इफ यू गेट एनी डिफिकल्टीज लेट मी नो. For equation number 1, we have the values of x and y, that is -2, 7, 2, 3, 0 and 5, 1 and 4. इथे पण तुम्हाला आधी x इज इक्वल टू -2 घेऊन व्हॅल्यूज पुट करून y ची व्हॅल्यू आधी काढून घ्यायची आहेत आणि देन टेबल फॉर्मॅटमध्ये त्याला प्लॉट करायचे आहे. अँड फॉर x मायनस y इज इक्वल टू 3 वी गेट द व्हॅल्यूज ऑफ x and y दॅट आर -2, -5, 2, -1, 0, -3, 1, -2. By plotting all the points on a graph, we get both lines are intersect at point 4 on x-axis and 1 on y-axis. Thus, x is equal to 4 and y is equal to 1 is the solution of the given equation. अशा प्रकारे ग्राफ काढणं खूप सोपं आहे, फक्त स्टेप बाय स्टेप सम्स करणे हे इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 3. x plus y is equal to 0 and 2x minus y is equal to 9. For x plus y is equal to 0, x मध्ये 4 ऑर्डर पेअर्स पुट करून मी y च्या व्हॅल्यू काढून घेतल्या आहेत. दॅट आर -2, 2, 2, -2, 0, 0, 1 and -1. इथे पण x मध्ये -2, 2, 0, 1 पुट करून आपल्याला y च्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या आहेत आणि देन टेबल फॉर्मॅटमध्ये त्यांना पुट करायच्या. अँड फॉर 2x minus y is equal to 9. यामध्ये देखील व्हॅल्यूज पुट करायच्या आणि y ची व्हॅल्यू काढून घ्यायची, देन त्यांना टेबल फॉर्मॅटमध्ये प्लेस करायचं. फॉर 2x minus y is equal 9, यामध्ये x and y च्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत. दॅट आर -2, -13, 2, -5, 0, -9, 1 and -7. Next step, plot the graph accurately. Don't forget to write scale. Then we see both lines are intersect at point x is equal to 3 and y is equal to -3. This is the solution of our given equation. Guys, खूप important आणि easy questions आहेत हे. Just pay attention and those things or tricks I am using, just follow them. It will definitely help you all in your exam because I personally follow these things. Now question number 4. 3x minus y is equal to 2 and 2x minus y is equal to 3. For 3x minus y is equal to 2, by putting x is equal to -2, we get value of y, that is -8. Then put x is equal to 2, then x is equal to 0 and x is equal to 1 in given equation. For equation 3x minus y is equal to 2, we have the values of x and y, that are -2, -8, 2, 4, 0, -2, 1 and 1. Then for equation 2x minus y is equal to 3, put 4 order pairs in equation and then we get the values of x and y, that are -2, -7, 2, 1, 0, -3 and 1 and -1. Now we have two table. Then plot all the points on x and y axis. We get the both lines are intersect at x is equal to -1 and y is equal to -5. The point of intersection आहे तो हायलाइट करा सर्कलने. हेन्स दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हायलाइट का करा, तर एक्झामिनरला तिथे समजण्यास इझी होईल की आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्ट कुठे झाला आहे नक्की. सो दॅट्स वाय हायलाइट करणं विसरायचं नाही. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हे जरा इम्पॉर्टंट आहेत आणि डिफिकल्ट देखील आहेत सॉल्व करण्यासाठी. सो नाव लेट्स सी द क्वेश्चन नंबर 5. 3x minus 4y is equal to -7. Put x is equal to -2. Therefore 3 into -2 minus 4y is equal to -7. 3 multiplied by -2 we get -6. minus 4y is equal to -7. -4 ला त्या साईडला शिफ्ट करायचं बिकॉज वी हॅव द व्हॅल्यू ऑफ y इन पॉझिटिव्ह साईन. -6 + 7 वी गेट 1 आणि मोठ्या नंबरची साईन द्यायला मेन्शन विसरायचं नाही. देन 1 is equal to 4y. 4y इथे मल्टिप्लाय बाय आहे तर या साईडला येऊन तो डिवाइडमध्ये जाईल अँड देन वी गेट द व्हॅल्यू ऑफ y दॅट इज 0.25.
पॉईंट्समध्ये आहे, डोंट वरी. पॉईंट्स प्लॉट करताना तुम्हाला मी सांगेन कसे पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत. नाव लेट्स सी x इज इक्वल टू 2. 3 into 2 minus 4y is equal to minus 7. 3 into 2 6 minus 4y is equal to minus 7. मायनस 4y त्या साईडला शिफ्ट केल्यावर 6 + 7 इज इक्वल टू 4y. 6 + 7 इज इक्वल टू 13 आणि हा 4y इथे मल्टिप्लाय बाय आहे, तर या साईडला येऊन तो डिवाइड होईल. बाय डिवाइडिंग वी गेट y इज इक्वल टू 3.25. पुट x इज इक्वल टू 0. 0ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केला आन्सर 0 येतं. -4y इज इक्वल टू -7. देअरफॉर y इज इक्वल टू -7 अपॉन -4. मायनस मायनस प्लस होतं, सो आपल्याला इथे साईन द्यायची गरज नाही बिकॉज ते पॉझिटिव्हमध्ये जातं. बाय डिवायडिंग वी गेट द व्हॅल्यू ऑफ y दॅट इज 1.75. नाव पुट x इज इक्वल टू 1. 3 मल्टिप्लाय बाय 1 -4y इज इक्वल टू -7. 3 - 4y इज इक्वल टू -7. -4yला पॉझिटिव्ह साईडला शिफ्ट केला आणि -7ला या साईडला शिफ्ट केला. 3 + 7 10 आणि इथे 4 मल्टिप्लाय आहे, तर इथे डिवाइड होईल and we get the value of y that is 2.5. Make a table of a before equation and then come to next equation that is 5x minus 2y is equal to 0. Put x is equal to -2 in given equation. 5 multiplied by -2 minus 2y is equal to 0. 5 into 2 10 and the minus sign and then -2y is equal to 0. -2y is equal to -10 या साईडला येऊन पॉझिटिव्ह मध्ये आला and y is equal to -10 upon 2. Then we get the value of y that is -5. Then put x is equal to 2. 5 into 2 minus 2y is equal to 0. 5 into 2 10 minus 2y is equal to 0. Then -2ला पॉझिटिव्ह साईडला शिफ्ट केला and 2 मल्टिप्लाय होता त्याला डिवाइड मध्ये केला. Then we get the value of y that is 5. Then put x is equal to 0. We get the value of y is 0. Put x is equal to 1. 5 into 1 minus 2y is equal to 0. 5 minus 2y is equal to 0. -2y ला पॉझिटिव्ह साईडला शिफ्ट केला, 2 मल्टिप्लाय त्याला डिवाइड मध्ये केला. Then 5 डिवाइड बाय 2 is equal to y and hence the value of y is 2.5. For the equation 5x minus 2y is equal to 0 याच्या आपल्या व्हॅल्यूज काढून झाले आहेत. देन त्याला टेबल फॉर्मॅटमध्ये प्लेस करून घ्यायचा. आपल्या व्हॅल्यूज या पॉईंट्समध्ये आले आहेत, तर ग्राफ प्लॉट करताना जरा काळजी घ्यायची. फॉर फर्स्ट इक्वेशन 3x minus 4y is equal to -7 यासाठी फर्स्ट आपल्या पॉईंट्स आहेत x is equal to -2 आणि y is equal to -25. तुम्ही पाहू शकता x is equal to -2 इथे आहे आणि 0.25. आपल्या एका बॉक्समध्ये 10 लाईन्स असतात, तर 0.25 म्हणजे स्टार्टिंगपासून 2ला तिथे पॉईंट प्लॉट करायचा. देन सेकंड आहे x is equal to 2 and y is equal to 3.25. इथे तुम्ही पाहू शकता x is equal to 2 आहे आणि y is equal to 3.25. मग 3च्या वरती 2 लाईन्स मोजून तिथे पॉईंट्स प्लॉट करायचा. देन x is equal to 0 and y is equal to 1.75. x 0 म्हणजे इथे मध्ये and y is equal to 2.5. दॅट मीन्स 2 नंतर 5 लाईन्स मोजून तिथे पॉईंट प्लॉट करायचा. अँड देन आणि मग एक स्ट्रेट लाईन काढून घ्यायची. अँड फॉर सेकंड इक्वेशन 5x minus 2y is equal to 0. फर्स्ट आपल्याला व्हॅल्यू आहे x is equal to -2. आपली x is equal to -2 इथे आहे आणि y is equal to -5. हे सिम्पल आहे. आणि सेकंड व्हॅल्यू आहे x is equal to 2, y is equal to 5. x is equal to 2 and y is equal to 5. मार्क करून घेतले. आणि थर्ड आहे x and y is equal to 0 म्हणजे ओरिजिनवरती आहे. And then last one is x is equal to 1 and y is equal to 2.5 जे इथे प्लॉट करून घेतले आहेत. and then make a straight line and check where the two lines are intersect. Hence the point of intersection is x is equal to 1 and y is equal to 2.5. By solving this we get the solution of the given equation. हे खूप सिंपल आहे, फक्त आपल्याला लाईन्स प्लॉट कसं करायचं हे समजलं तर इक्वेशन इझी आहे. नाव सी द क्वेश्चन नंबर 6. इन युअर टेक्स्टबुक याला स्टार मार्क केलेला आहे. दॅट मीन्स हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे.
2x minus 3y is equal to 4 and 3y minus x is equal to 4. Let's see the solution of the given equation. For 2x minus 3y is equal to 4, put x is equal to minus 2. Therefore 2 multiplied by minus 2 minus 3y is equal to 4. 2 multiplied by 2 minus 4 minus 3y is equal to 4. minus 3 ला शिफ्ट केलं. ऑल्सो 3 इथे मल्टिप्लाय आहे, त्याला इथे डिवाइडमध्ये आणलं. therefore minus 8 upon 3 is equal to y, and then we get the value of y, that is minus 2.6. now put x is equal to 2. 2 into 2 minus 3y is equal to 4. 4 minus 3y is equal to 4. minus 3 वाला शिफ्ट केलं. 4 minus 4 0, and then we get the value of y, that is 0. put x is equal to 0. 2 into 0 minus 3y is equal to 4. 2 into 0 0 minus 3y is equal to 4. therefore y is equal to minus 4 upon 3. by dividing we get value of y, that is minus 1.3. now put x is equal to 1. therefore 2 into 1 minus 3y is equal to 4. 2 minus 3y is equal to 4. minus 3 वाला शिफ्ट केला. 2 minus 4 is equal to 3y. minus 2 upon 3 is equal to y. therefore we get the value of y, that is minus 0.6. आपल्या व्हॅल्यूज काढून झालेल्या आहेत. then make a table and place the x and y values in given table. and now for 3y minus x is equal to 4, यामध्ये x ची व्हॅल्यू पुट करायची आहे. इथे 3 सोबत y आहे, त्यामुळे y च्या जागी व्हॅल्यू पुट नाही करायची, x च्या जागीच पुट करायची आहे. see the put x is equal to minus 2, 3y minus in bracket minus 2 is equal to 4, 3y minus minus plus is 2 is equal to 4. plus 2 shift केला, minus 2 झाला. 3y is equal to 4 minus 2 2, then y is equal to 2 upon 3. we get the value of y, 0.6. now put x is equal to 2. 3y minus 2 is equal to 4. 3y is equal to 4 plus 2 6. value of y is 2. now put x is equal to 0. 3y minus 0 is equal to 4. y is equal to 4 upon 3. by dividing we get the value of y, that is 1.3. now put x is equal to 1. therefore 3y minus 1 is equal to 4. therefore 3y is equal to 4 plus 1. 4 plus 1 5. 3 multiply आहे, तो divide झाला. then we get the value of y, that is 1.6. then make a table and place the value of x and y in the given table. या इक्वेशनसाठी देखील आपले व्हॅल्यूज आहेत ते पॉईंट्समध्ये आले आहेत. नाव सी फर्स्ट इक्वेशन 2x minus 3y is equal to 4. on x axis minus 2 आणि y axis वरती minus 2.6. minus 2 नंतर 6 पॉईंट्स काउंट करायचे आणि तिथे मार्क बनवायचा. देन x axis वरती 2 आणि y axis वरती 0. देन 2 च्या इथेच मार्क्स पॉईंट करायचा. देन ऑन x axis 0 म्हणजे ओरिजिन आणि y axis minus 1.3. 1 नंतर 3 लाईन्स काउंट करायच्या आणि तिथे मार्क बनवायचा. अँड देन ऑन x axis 1 आणि ऑन y axis minus 0.6. 0.6 मध्ये डायरेक्ट 6 लाईन्स काउंट करायच्या आणि तिथे पॉईंट बनवायचा अँड मेक अ लाईन. इक्वेशन लिहायला विसरायचं नाही. अँड देन फॉर सेकंड 3y minus x is equal to 4. फर्स्ट आहे minus 2 ऑन x axis आणि y axis वरती 0.6. 0.6 प्लसमध्ये आहे, मग 0 नंतर 6 लाईन्स काउंट करायच्या आणि पॉईंट मार्क करायचा. अँड देन x axis वरती 0 आणि y axis वरती x axis वरती 2 आणि y axis वरती 2 अँड मेक अ पॉईंट. नेक्स्ट 0 अँड 1.3. x axis वरती 0 म्हणजे ओरिजिन, नंतर 1.3. 1 नंतर 3 लाईन्स काउंट करायच्या आणि तिथे मार्क बनवायचा. देन x axis वरती 1 आणि y axis वरती 1.6. 1 नंतर 6 लाईन्स काउंट करून y axis वरती मार्क करायचा अँड देन मेक अ लाईन. then see the point of intersection where the both lines are intersect. the lines are intersects at x is equal to 8 and y is equal to 4. this is the solution of the given equation. प्रकारे या लेक्चरमध्ये आपण ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स पाहिलं आहे. थँक यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू ऑल.